एकच विधेयक दोनदा कसं मंजूर होईल? महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊत यांचा सवाल. महिला आरक्षण विधेयक 2023मध्ये मंजूर झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जोरदार कौतुक केलं आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचं ऐतिहासिक काम मोदींशिवाय कोणीच करू शकत नाही, असं फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं. मग जर महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेलं आहे, तर तेच विधेयक पुन्हा का आणलं जात आहे? एकच विधेयक दोनदा कसं मंजूर होईल, असा सवाल करतानाच फडणवीस हे आता दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवायला हवा, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालंच पाहिजे, विरोधक या आरक्षणावरून दुटप्पी वागत आहेत, असं म्हटलं होतं. त्यावर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला आहे. दुटप्पी कोण वागतंय, हा प्रश्न फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण, हा प्रश्न फडणवीस स्वतःला विचारला पाहिजे. त्यांनी दिल्लीत जायचं आहे. त्यांनी केंद्रात काय घडलं काय नाही याबाबत सजगता दाखवावी लागेल. महिला आरक्षणाला कुणीही विरोध केलेला नाही. याबाबत ढोंग नौटंकी आणि खोटारडेपणा कोण करत असेल तर भाजप करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. ही महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल. आता त्यांचा थोडा अभ्यास चाललेला आहे. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलं आहे काय नाही घडलं आहे याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग नौटंकी खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा. 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं. ह्याच देवेंद्र फडणवीस आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023ला मंजूर झालेलंच आहे ना. तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी. बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केलं आहे. अवतारी पुरुष मोदी यांनी कसं महिलांचा सन्मान केला, महिलांना बळ दिलं, महिलांना आरक्षण दिलं, हे गेल्या 100 वर्षात कसं झालं नाही वगैरे वगैरे. हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं बघा तुम्ही समाज माध्यमात त्यांची भाषणं बघा. त्यानंतर फक्त ढोल ताशे वाजवून नाचायचेच बाकी होते, हे रेकॉर्ड करायचे तेव्हाच बाकी होते. त्यांनी तेव्हाच ढोल ताशे वाजवायला पाहिजे होते, जो काळ वाजवले नागपूर आहे. 2023ला महिला आरक्षण बिल मंजूर झालं आहे आणि आम्ही असं म्हणतो सगळे की त्या बिलाची अंमलबजावणी करा. पण त्या बिलात त्यांनी घुसवलं आहे आता डिलिमिटेशन बिल, आणि हे संविधान आणि पार्लमेंटरी नियमाच्या विरोधामध्ये. एक बिल दोनदा कसं मंजूर होणार, का कळतं का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष. एक बिल महिला आरक्षण असं 2 वेळा कसं काय मंजूर होणार? जे 2023ला झालेलं आहे सगळे ओरडून सांगतायत, कानातले बोळे काढा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.